चंद्रपूरच्या किडनी रॅकेट प्रकरणामध्ये नवी धक्कादायक माहिती उघड झाली आहे। सावकारी कर्जाच्या पाशातून सुटण्यासाठी एका तरुण शेतकऱ्यानं चक्क किडनी विकली। त्या निमित्तानं देश पातळीवरील किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला। यापैकी एक किडनी 50 ते 80 लाख रुपयांना विकण्यात आली। पण किडनी देणाऱ्या गरिबांच्या पदरात पडले जेमतेम काही लाख रुपये। एजंट, डॉक्टर आणि हॉस्पिटल्स यांच्या अभद्र युतीचे कारनामे उघड कर्जाचा डोंगर त्यानं आईश केली म्हणून झालेला नाहीये। घाम गाळून सुद्धा त्याच्या घामाची किंमत मिळाली नाही म्हणून झाले सर। वैरासारखा वागतोय निसर्ग आणि धोरणांच्या खिंडीत गाठतंय सरकार। शेतीचा खर्च हनुमानाच्या शेपटीसारखा वाढत चाललाय आणि शेतीमाल फुकट भावानं जातो अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जुगारापेक्षा जास्त अनिश्चित झाली शेती म्हणून मरतोय सरकार शेतकरी। तरीही पुन्हा त्याच दमानं डाव मांडतोय। याला त्याची जिद्द म्हणावी, मजबुरी की वेडेपणा, तुम्हीच सांगा सरकार। शेती प्रधान देशात शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय आणि उद्योगपतींची लाखो कोटींची कर्ज माफ होत आहेत असं विरोधक म्हणतायत। शेतकऱ्यांची कर्ज देताना कृषी मंत्रीच म्हणतायत भिकारी आहे सरकार। उद्योगपतींचे लाड होतात, निवडणुकीच्या तोंडावर बहिणींचे लाड झाले। सत्तेत बसवणारा मायबाप शेतकरी कधी लाडका होईल हाच आहे आजचा सवाल।